नक्कीच त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत द्या. रवींद्र गरत यांनी पॅक केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र मरवी प्रतिष्ठान उसाटणे. उदय 11 जगदंब वाकलन. चार षटकांची मॅच. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. वाकलन संघाची सोमनाथ गायकर, निकेश पाटील आणि सलामीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अजय भंडारी एबी. सलगचे 3 डॉट साठी तब्बल 3000 आणि सलगचे 3 विकेट साठी तब्बल 5000 रवींद्रजी गरत यांच्या माध्यमातून सानिका 11 चे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या माध्यमातून हा पारितोषिक टीम सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र मरवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाला लावलं जातंय. अजय भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. 4 षटकांची मॅच. किती टोटल रचा जाईल फर्स्ट सेशन मध्ये शाकिनेला सोमनाथ गायकरला आपण पाहता. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी सिंगल धाव. बॅटकरच्या स्वरूपात सिंगल धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका धाबीनं अकाउंट ओपन झालाय बॅटिंग करत असताना उदय 11 जगदंब वाकलन या संघाचं. जबरदस्त सामना रंगेल कारण 2 ताकदवर संघ आमने सामने आहेत. निसटता विजय या ठिकाणी मिळवला. सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र मरवी प्रतिष्ठान उसाटणे या संघानं भरपूर मोठा संघर्ष केला पहिल्या मॅच मध्ये. आता या मॅच मध्ये कशा पद्धतीची कामगिरी असेल. एका बाजूनं आपण पहिला उदय 11 जगदंब वाकलन या संघानं एक तर्फी विजय मिळवला होता. त्याचं 2 संघादरम्यान घमासान युद्ध आउट ऑफ फील्ड मैदानामध्ये आणि उचलून धरली विकेटचं पतन. पहिला धक्का मैदानामध्ये बसलाय. उदय 11 जगदंब वाकलन या संघाला फलंदाज बाद. केलाय निकेश पाटील जो आक्रमकरित्या नेहमीच खेळ करतोय. यंदाच्या हंगामामध्ये फुल फॉर्म मध्ये आहे. मात्र या ठिकाणी विकेटचं पतन. पहिला मोठा धक्का लागलाय उदय 11 जगदंब वाकलन या संघाला. एक या आकड्यावरती फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज गुरुनाथ गायकर मैदानामध्ये दाखल झालाय. गुरुनाथ गायकरला चांगला खेळ करावा लागेल. आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. नेहमीच आक्रमकरित्या त्याचा खेळ राहिलाय. मात्र या महत्वपूर्ण मॅच मध्ये कशा पद्धतीची कामगिरी राहील हे पाहण्याजोगे असणार आहे. स्वर्गीय प्रभाकर असू पाटील स्मृती चषकाचं भव्य आणि दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. डे नाईट फॉर्मॅट 15व्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करत असताना यावेळेचा बॉल बॅटच्या मधोमध उंची तर गाठली. लांबी गाठेल का आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. जितेश तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या त्या ठिकाणी 3. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलाय.
चेंडूची अडवणी केली. जितेशचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. जणू काही असं वाटलं की षटकार जाईल की काय, मात्र स्वतःला झोकून दिलं त्या क्षेत्रामध्ये आणि आपल्या टीम साठी तब्बल 3 धावा वाचवल्यात. 3 धावा या ठिकाणी प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगती पदावर आहे. आक्रमण केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅन्स लँड देअर. क्षेत्ररक्षक चेंडू वरती जातोय तोपर्यंत चेंडूने गाठले सीमारेखा. मिळतील या बॉल वरती 4 धावा. चौकार. भंडारीच्या विरोधात चढवलेला हल्ला आपण पाहिला. सोमनाथ गायकरच्या बॅट मधून आला चौकार. धावसंख्येला वेग देऊन जाते. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात राहिली आहे उदय 11 जगदंबा वाकलन या संघाची. सोमनाथ गायकर चांगली बॅटिंग करत असताना रिदम मध्ये प्रॉब्लेम या ठिकाणी येत असताना सातत्यानं पाहायला मिळते. अजय भंडारी अजूनही 2 चेंडूचा केलं बाकी आहे. या बेचा बॉल अरुंद कार्पेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची अडवणी झाली. एक धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न थ्रो पैकी अचूक आली आहे. आता मात्र काय घडलंय आणि रन आउटच्या स्वरूपात नक्कीच चेक केलं जाईल. रन आउट. डिसिजन पेंडिंग आहे. वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून हे दृश्य टिपलं जाईल. पाहत मात्र काय डिसिजन येतोय. डेंजर इनला आपण पाहिलं. जर मॅच जिंकली तर सानिका रवींद्र घरत यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल. संघाचे पुरस्कर्ते आहेत सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणी या संघासाठी. आउट. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. मोठा धक्का मैदानामध्ये लागतोय. उदय 11 जगदंबा वाकलन या संघाला. सोमनाथ गायकर बाद. स्पीडअप करा. नवी फलंदाज साईनाथ गायकर मैदानामध्ये दाखल झालाय. एक विस्फोटक दर्जाचा खेळाडू आहे. त्याच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आली आपल्या संघाला सवरण्याची. आता दुसरी धाव रिस्की ठरली टीम जगदंबा वाकलनसाठी, कारण आपण पाहिलं थ्रोपैकी अचूक आली. कौतुक करेल क्षेत्ररक्षकाचं आणि कलेक्टिंग भरपूर चांगली झाली अनिकेत डोपरीची त्या क्षेत्रामध्ये. आणि एक महत्वाची विकेट त्या ठिकाणी कॅरी केली आहे. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. शेवटचा बॉल बाकी आहे. साईला आपण पाहाल. शाकिनेनला पाहायचं म्हणजे साई कशा पद्धतीची बॅटिंग करतायत मैदानामध्ये. पुढील बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. एलबी डोपिलचा अपील मैदानामध्ये झाला होता. डायरेक्ट हिट. तर डायरेक्ट हिट जर झाली असती तर यदा कदाचित चित्र वेगळं असतं. मात्र एक धाव मिळताना दिसेल. एका धावेच्या मदतीनं पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटका अखेरीस बॅटिंग करत असताना धावसंख्या लागली स्कोरबोर्ड वरती. त्या मात्र 10 धावा धावफलकावरती. पहिल्या षटका अखेरीस 10 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप करा. वारंवार सव्वल येऊ नका टीम उसाटणे, कारण वेल फार महत्वाचे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत गोलंदाज अमर हिलाल. मागच्या मॅच मध्ये दर्जेदार गोलंदाजी राहिली होती अमर हिलालची. मात्र या मॅच मध्ये कशा पद्धतीची कामगिरी राहील. पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात राहिली आहे. 10 धावा धावफलकावरती लागलेत. उदय 11 जगदंब वाकलन या संघाच्या स्कोरबोर्ड वरती.
जबरदस्त मॅच रंगेल. यातील मात्र संघ नाहीये, दोन्ही संघ चांगले आहेत. 10 धावा धावफलकावरती. साईश टाकेनेला अमरचा बॉल चेंडू भरल्यानंतर झपकन आतमध्ये आलाय, मात्र या ठिकाणी रन घेण्याची संधी प्राप्त केली आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव येताना एका धावेच्या मधून 11 आकडेवरती जाऊन पोहोचलाय. बॅटिंग करणारा उदय 11 जगदंब बाकलन संघ. या ठिकाणी संयम खेळ चालू आहे मैदानामध्ये. आता शाकिनीला गुरुनाथ गायकरला आपण पाहता दोन्ही खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल, कारण की होणारी धारदार गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहता बेदकता फार मोठी आहे गोलंदाजीमध्ये. उसारने टीमची आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये, गॅप मध्ये चेंडू डोलावलाय. अंतिम क्षणाला क्षेत्ररक्षक चेंडू वरती आले, तोपर्यंत दुसरी धाव आणि दुसरी धाव कंप्लीट झाली. 2 धावा मिळतील. 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. सिंगल डबल न धावा येताना आपण पाहता, तर मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय गोलंदाजानं. याच कारण होणारी धारदार गोलंदाजी आपण पाहता. सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे हा संघ खेळ करताना पाहता आपण. पुढील बॉल आक्रमण केलाय, बॅटच्या मधोमध येतोय हा तडाखा धमाका षटकार. पासून वंचित होता हा संघ. तो मोठा फटका आलाय गुरुनाथ गायकरच्या बॅट मधून. 6 धावा मिळत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 19 या आकड्यावरती. मोठा फटका आला अमर हिलालच्या विरोधात चढवलेला प्रति हल्ला आपण पाहिला. शाकिनीला गुरुनाथला पण पाहता आक्रमक खेळाडू आहे आणि आक्रमकता त्यानं सिद्ध केली आहे मैदानामध्ये. यावेळेचा बॉल टॅपिंग क्रिकेट, शांत डोक्यानं क्रिकेट बघा. पहिला बॉल वरती मागच्या चेंडूवरती षटकार डोकला, लगेच चांगला चेंडू या ठिकाणी हाताला त्याला सन्मान देण्याचं काम मैदानामध्ये केला गुरुनाथ गायकरनं. सिंगल प्राप्त झाली, सिंगलच्या सहाय्यानं 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. बॅटिंग करत असताना उदय 11 जगदंब बाकलन संघ. मात्र इथून चांगली कामगिरी करावी लागेल गोलंदाजांना. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. साईनाथ गायकर शाकिनीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची मॅच आहे. किती टोटल रचला जाईल फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना. पुढील बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, वेगवान तेज तरार चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. कमबॅक करण्याचा प्रयत्न केला साईनाथला, इथे चांगला खेळ करता आला नाहीये. सलग तो 3 डॉट चेंडू खेळलाय. इनेट क्रमांक 4 वरती तो आलाय, मात्र त्याच्याकडनं अपेक्षा आहेत संघाला. या बेलचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, अळून कार्पेट ड्राईव्ह सिंगल प्राप्त झाली. दुसरीसाठी पलटण्याचा प्रयत्न आता घातक ठरू शकला असता. कलेक्टिंग करताना आली नाहीये. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाज स्टंपच्या मधोमध होता आणि याच कारण या बॉल मध्ये मिळाली एकच धाव. एका धावेनं षटक क्रमांक 2 समाप्त झालं. 2 षटकाग्रेस उदय 11 जगदंब बाकलन या संघाची धावसंख्या धावफलकामध्ये लागली ती 21 धावा 2 गडी बाद. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. स्लोगरची 2 षटकं बाकी आहेत. 5 मध्ये किती टोटल रचला जाईल फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना. दोन्ही संघ तुल्यबल मातदार आहेत. सातत्यानं चांगला क्रिकेट या संघांच्या माध्यमातून मी नेहमीच पाहिलाय. मात्र आज 2 हात करत असताना दोन्ही संघ एकमेकांसमोर. बिग फाईट मॅच रंगेल यातील मात्र शंका नाहीये. पुढील मॅच असणारे रोहिंजन आणि मुर्दुल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं. पुढील बॉल यावेळेचा बॉल वेगवान तेज तरार चेंडू बॅट संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. जितेश मडवी बॉलिंग ट्रॅक वरती जसे आले तसे मात्र डॉट बॉल न त्यानं सुरुवात केली. मागची मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर
जितेशनं त्या ठिकाणी सामना जिंकवला. मोठमोठी फटकेबाजी त्याची राहिली. गोलंदाजीमध्ये किमया त्यानं साधली. तो ठरला होता मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. मात्र या मॅच मध्ये संघर्ष करताना दिसत आहे दोन्ही संघ. जितेश सज्ज झालाय. यावेळेचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू आदळलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी झाली आहे. तोपर्यंत तिसरी धाव कंप्लीट झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन फलंदाजांच्या दरम्यान. 3 धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरगेल. संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. 24 धाबा स्कोरबोर्ड वरती आपण पाहता. सिंगल डबल त्यानंतर मोठी फटकेबाजी या सत्रामध्ये आली आहे. स्कोरबोर्ड सातत्यानं हलत ठेवलंय मैदानामध्ये. ते पाहता या ठिकाणी किती टोटल रचला जाईल याच्याकडे लक्ष वेधले तमाम निरीक्षकांचं. जबरदस्त मॅच रंगेल. चला स्पीडअप करा टीम उसाटणे. विलेला फार महत्व आहे. बॉलिंग ट्रॅक वरती जितेश मडवी सज्ज झालेत. पुढील बॉल गुरुनाथ ऑन स्ट्राईक. आक्रमण करण्याचा प्रयत्न अपील मैदानामध्ये झाला. 5 तुम्हाला जजमेंट चांगलं होतं मात्र झेल टिपता आलं नाहीये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना गुरुनाथ गायकरला जीवनदान मिळतोय. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल बाकी असताना या षटकामध्ये 5 बॉलवरती अवघ्या 5च धावा खर्च झाल्यात जितेश मडवीच्या. शेवटचा बॉल एकात मोठ्या फटकेची अपेक्षा आहे. उदय 11 जगदंब बाकलन या संघाला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं या षटकामध्ये. आता मोठी फटके बाजी कधी येईल हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालाय. किती टोटल रचा जाईल याच्याकडे लक्ष वेधलंय तमाम क्रीडारसिकांचं. यावेळेचा बॉल बॅटच्या मधोमध या स्पर्धेतील लांब लचक षटकार. षटकार आपण पाहिला. धावसंख्या वेगाने ट्रॅव्हल झाली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 32 या आकड्यावरती. याच मोठ्या फटकेची अपेक्षा होती टीम उदय 11 जगदंब वाकलन या संघाला. चला एकत्र येऊ नका. सहा चेंडूंचा केलं बाकी आहे. अंतिम षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती येतात गोलंदाज उज्ज्वल डोबरी. तर अंतिम षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती उज्ज्वल डोबरी. उज्ज्वल डोबरी पहिल्याच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. अळुंद कार्पेट ड्राईव्हचा फटका सिंगल प्राप्त झाले. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी झालाय. रनआउटची नामी संधी. ओहो डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. साई गायकर बाद. मैदानातून बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळते रनआउटच्या स्वरूपात माघारी परतलाय. धावत संख्या धाव पुस्तकावरती आपण पाहता 33 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं षटक उज्ज्वल डोबरीला आपण पाहता किती टोटल रचला जाईल. फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना उदय 11 जगदंब वाकलन त्यांच्या विरोधात सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघादरम्यान आपण मॅच एन्जॉय करता. चांगला सामना
प्रेक्षकाला पाहायला मिळेल. सेकंड सत्रामध्ये मॅच भरपूर ठसन रंगताना पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाहीये. पहिल्या सत्र थोडस शांत आहे, मात्र धावा बनताना पाहिल्या, विकेटी पडताना पाहिलेत आपण, आणि ते पता एक चांगला टोटल रचण्याच्या ईर्षेनं मैदानामध्ये खेळ चालू आहे. टीम उदय 11 जगदंब वाकलन या संघाचा नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये आपण पाहाल. शिवदास गायकरला, स्टॅकेनेनला, उज्ज्वल लोपरी सज्ज आहेत. स्लोअर पद्धतीचा बॉल अलंद खापे ड्राईव्ह गॅप भरपूर मोठा आहे आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेखा बाहेर. मिळतील 4 धावा चौकार. मैदानामध्ये आला तसा त्याच्या बॅट मधून चौकार येताना आपण पाहिला. धाव संख्येला गद्दी, संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग करताना दिसलाय मैदानामध्ये. यावेळेचा बॉल परफ्यूम डिलिव्हरी, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, डॉट बॉलचा या ठिकाणी सांगता झाली. लेटकट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला होता शिवदासचा, मात्र चांगली गोलंदाजी साकारत असताना मागच्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅक कसं असावं याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये उज्ज्वल डोपरीला आपण पाहिलं. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. षटकातील 4था बॉल. उज्ज्वल डोपरी आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अलंद खापे ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आलेत, थोडेसे पंब झाले, लगेच फायदा उठवलाय. 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 फलंदाजांच्या दरम्यान संघाची धावसंख्या 2 ने वाढेल. संघ जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 39 धावा धावफलकावरती. चांगला बॅटल रंगेल यातील मात्र शंका नाहीये. षटकातील 5वा बॉल. शिवदास गायकर शाखेनेला आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोअर पद्धतीचा बॉल. व्हेरिएशन फार महत्वाचा टप्पा असतो गोलंदाजाचा, कारण आपण पाहता वेगवान चेंडूला जर प्रत्युत्तर मिळत असेल तर त्या ठिकाणी स्लोअर पद्धतीचा चेंडू फेकणं महत्वाचं असतं आणि तो बेनिफिट या ठिकाणी मिळत असताना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहता उज्ज्वल डोपरीला चेंडू डॉट जाताना दिसलाय. अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. 5 मध्ये शेवटच्या बॉलवरती या ठिकाणी किती धावा जमवल्या जातील, किती टार्गेट रचला जाईल शेवटच्या बॉलवरती. टार्गेट सेट बॉल. यावेळेचा बॉल स्लोअर पद्धतीचा चेंडू, बॅटचा संपर्क नाहीये, डॉट बॉलची सांगता आणि इथून पहिलं सत्र झालं समाप्त. फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना उदय 11 जगदंब वाकलन या संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 39 आणि 10च्या सरासरीनं 40 धावा सेकंड सत्रामध्ये कुटाव्या लागतील. सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाला. टॉस केला जाईल 2 संघांमध्ये. आपण दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपल्या समोर येणार आहे. ईसीसी रोहिंजन त्यांच्या विरोधात गावदेवी बुर्दुल्ले या 2 संघादरम्यान टॉस या ठिकाणी केला जाईल. निलेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या 2 संघादरम्यान टॉस करायचा आहे. 4 षटकांची मॅच. निलेश पाटील एक लिजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत टॉस. गावदेवी बुर्दुल आणि एसीसी रोहिंजन टेल आलेला आहे. रोहिंजन टीमच्या कॅप्टन टॉस जिंकलेला आहे आणि त्यांचा निर्णय क्षेत्ररक्षणाचा. नाव बॅक टू क्रिकेट. समालोचक कक्षामध्ये जोडले जात आहेत आमचे सहकारी समालोचक संतोष दादा घरत, मॅम फ्रॉम पेठ. थँक्यू सो मच आदेश. मॅच मध्ये सुरुवात होत असताना पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या झाली आहे ती टीमची आपण जगदंब वाकलन टीम खेळत असताना पाहिले 39 धावा 4 षटकारामध्ये झालेल्या आहेत आणि बरोबर 4 षटकारामध्ये 40 धावा 10च्या सरासरीने करायच्या आहेत टीम सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाटणे टीमला. आवश्यकता 10 सरासरीने 40 धावसंख्येची आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिले तर त्यांना 10च्या सरासरीने 50 धावा करायच्या होत्या आणि शेवटच्या चेंडूपर्यंत ती लढत त्यांना जिंकली होती. पाहूया या मॅच मध्ये सुद्धा काही तशीच परिस्थिती यावेळेस पाहायला मिळू शकेल.
कारण तेवढीच चांगली गोलंदाजी जगदंब वाकलन संघाकडे सुद्धा आहे. मात्र पाहूया, सुरुवात झाली होती मागच्या मॅचमध्ये अतिशय खराब उसाटणी टीमची. आता मात्र अजय आणि त्याच्या साथीने सलामीची जोडी पाहायला मिळू शकेल. त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे सुरुवात होते. अजय आणि काय मयूर का मुकेश, अजय भंडारे आणि मुकेश मडवी पाहायला मिळत आहे. त्याच्या माध्यमातून सुरुवात केली झाली आहे. जाईल 40 धावसंख्येला गवसणी घालण्यासाठी सुरुवात बॅट्समन म्हणून केली जाईल आणि दुसऱ्या बाजूने 39 धावा रोखायच्या आहेत. गोलंदाजच्या मार्गवरती पाहायला मिळू शकेल. मडवी सोमनाथ गायकर गोलंदाजी टॅग वरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. फलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर सोमनाथ गायकरचं कार्य पाहिलं. 6 धावसंख्येचं त्याने योगदान दिलं आणि त्यानंतर राकेश पाटील असतील, त्याचबरोबर गुरुनाथ गायकरने मात्र चांगली फलंदाजी केली. 20 धावसंख्येचं योगदान दिला आणि नंतरच्या मात्र सत्रामध्ये आपण पाहिलं तर शिवदास गायकरच्या माध्यमातून 3 चेंडू डॉट गेले, त्यांनी सुद्धा 6 धावा केल्या आणि सांघिक धावफलक 39 धावसंख्येवर असताना आता मात्र 40 धावसंख्येचं इथं मात्र आव्हान 4 षटकांमध्ये पूर्ण करायचं आहे. जरूर रवींद्रजी घरत त्यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केले आहे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर 2 षटक चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे उसाटणी टीमसाठी. खरं त्यांच्या नावाने हा संघ आहे, त्यांच्या मुलीच्या नावाने संघ आहे सानिका 11, स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाटणे संघ आणि त्याचबरोबर त्यांना आवश्यकता आहे ती मात्र 40 धावसंख्येची. पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. समोरून गोलंदाजी करत असताना सोमनाथ गायकर, पहिला चेंडू या बॉलवरती क्लासिकल फटका आलाय. गॅप मध्ये चेंडू चालला सीमारेषा बाहेर, पहिल्याच बॉलवरती आलाय मुकेशच्या बॅट मधून चौकार. आणि आता मात्र मुकेशची बॅट तलपायला लागली. मागच्या मॅच मध्ये अतिशय शांत होती बॅट. अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, तिथे चेंडू अडवला गेलाय बालारामच्या माध्यमातून आणि आता मात्र सिंगल आली धावफलकावरती. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये सजावट केली जाते. डावखुरे हाताचे फलंदाज अजय भंडारी इथे मात्र स्ट्रायकिंग केला. त्यांच्यासाठी आपण पाहतो स्पिअरलेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि ऑन साईडला अजूनही क्षेत्ररक्षक आपण पाहतो. वायडिश मिडॉनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. हे प्रोटेक्शन आपण पाहतोय सीमारेषे लगत. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो डीप मध्ये स्क्वेअर लेगला होता, तिथं मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला तो क्षेत्ररक्षक आलाय आणि आता आपण पाहतो एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हरला लावला गेलाय. हे अजय भंडारीसाठी प्रोटेक्शन आहे आणि त्याचबरोबर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल काय असणार आहे सोमनाथ गायकरचा, त्याच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. पुढचा बॉल तिसरा षटकातला. इथून मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने पंचांचं बोट आकाशामध्ये. जी परिस्थिती मागच्या मॅच मध्ये होती ना, तीच परिस्थिती अजय भंडारीची. पहिल्याच बॉलवरती इथे विकेट संपन्न केली आहे. हस्किंग रन रेट तोच आहे. प्रत्येक षटकामागे 10 धावा करायच्या आहेत आणि त्याच परिस्थितीमध्ये आतापर्यंत फलंदाजी करतायत. मात्र मोठा फलंदाज बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार अजय भंडारी आपल्याला पाहायला मिळतं. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर लवकर बाद झालेत. यावेळी सुद्धा तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे. मात्र पाहूया पुढील कालामध्ये धनंजय आणि मुकेशच्या माध्यमातून कशा प्रकारचा खेळ होतोय. आणि त्याचबरोबर जगदंब वाकलन संघाच्या बाजूने आपण विचार केला तर गोलंदाजीमध्ये जबरदस्त धार पाहायला मिळाली आतापर्यंत या संघाच्या वतीने. सोमनाथ गायकर पुन्हा त्या गोलंदाजी मार्गवरती पुढील चेंडू फेकण्यासाठी तयार. समोर धनंजय इलाल, एक लेजंड खेळाडू, अनुभवी खेळाडू आहे. मात्र चौथा चेंडू फेकण्यासाठी सोमनाथ गायकर तयार आहे. 40ची आवश्यकता आहे टीमला. द्वितीय फेरीतली ही आपल्याला
पहिली लढत पाहायला मिळते. त्यानंतर रोहिंदने पक्ष बुर्दुल संघामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल सोमनाथ गायकरचा धनंजयसाठी. पहिलाच बॉल डिलिव्हर केला, यॉर्कर लेनचा बॉल, त्यावरती सन्मान दिला, सन्मानजनक खेळला, डिफेन्स केला, धाव आली नाही, धाव घेण्याचा प्रयत्नही नाही आहे. धनंजयने मात्र चेंडू रेड केलाय. या षटकामध्ये किमान धावसंख्या आले, विकेट न फेकणं हे त्यांना कार्य करायचं आहे. आणि तेच कार्य करत असताना आतापर्यंत 4 चेंडूवरती 5 धावा, पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर कमबॅक केले सोमनाथ गायकरने जगदंब वाकलन टीमसाठी. पुढील बॉल, या बॉलवरती मात्र झेल उडाला होता, हाताला स्पर्श करून बॉल चालला सीमा रेषा बाहेर, डीप थर्मॅनच्या दिशेने आलाय चौकार. चौकाराने धावसंख्या आली ती मात्र 9व्या धावसंख्येवरती. हलकासा पुश केला होता तडाव्यांच्या दिशेने, कदाचित एका धाबेसाठी मात्र तिथे झेल उडाला होता, काहीसा कठीण झेल होता तो, मात्र हाताला स्पर्श करून गेला सीमारेषेच्या बाहेर आणि आल्या 4 धावा. 9 धावसंख्या धावपलकावरती लागले एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि आता मात्र षटकातला अंतिम चेंडू फेकला जातोय. सोमनाथ गायकर टू धनंजय. या बॉलवरती लाईन पाहिली, अतिशय चुकीची लाईन, आउटसाइड ऑफ द लेग स्टंप, सर्वाधिक खराब चेंडू टेनिस क्रिकेटमधला. आणि त्यावरती अवांतरची एक धाव जोडली जाते. आस्किंग रन रेटनुसार ती धावसंख्या आवश्यक आहे, ती धावसंख्या जोडली गेली. आतापर्यंत 10 धावा धावपलकावरती 5 चेंडूमध्ये लागलेल्या आहेत. उर्वरित पाहूया, इथून मात्र एखादा मोठा फटका येतो की या ठिकाणी वाकलन टीमच्या बाजूने हा चेंडू फेकला जाईल का. चेंडू टोलवला आहे, सीमारेषेलगत प्रोटेक्शन आहे, चेंडू फेकी आले वेगाने, दुसरीचा प्रयत्न होता, मुकेशचा मात्र कॉल दिला इथे धनंजयने, कारण चेंडूपैकी तेवढीच वेगाने आली आहे. आणि इथे मात्र सिंगल पूर्ण झाले, धावपलकावर धावा लागल्या. एका षटकाच्या अंतिम एक गडी बाद, 11 धावा अजूनही आवश्यकता येणाऱ्या 3 षटकांमध्ये 29 धावसंख्येची. चला लगेच मॅचला सुरुवात करूया आपण, जास्त वेळ घेऊ नका. वाकलन टीम आवश्यकता 18 बॉल आणि 29 आहे. शिवदास गायकर आलेले आहेत गोलंदाजच्या मार्गवरती. आवश्यकता अजूनही 29 आहे, 11 धावा लागलेल्या आहेत. मॅच कोण जिंकेल सांगू शकणार नाही, मात्र अजून दोन्ही संघाच्या बाजूने मॅच आहे, कारण धावा अगदीच जास्तही नाही आणि कमीही नाही आहे. जो आस्किंग रेट आहे त्याच्यापेक्षा 1 धाव जास्त झाली आहे. एका षटकामध्ये आपण 11 धावा पाहतोय, अजून 18 बॉल बाकी असताना 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच मध्ये एकच विकेट पडली आतापर्यंत अजय भंडारीची, आणि त्यानंतर मात्र मुकेश आणि धनंजय हिलालच्या माध्यमातून खेळ साकारला जातोय. वाडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आपण पाहतो, डीप एक्स्ट्रा कव्हरला आणला गेलाय धनंजयसाठी. हे प्रोटेक्शन आपण पाहतोय बाउंड्री लगत. पहिल्याच बॉलवरती वाईटचा इशारा, अवांतरची अजून एक धाव जोडली जाते. पहिल्या षटकामध्ये एक अवांतरची धाव आली होती आणि त्यानंतर ही अवांतरची धावा झालेल्या आहेत. त्या मात्र 12 धावसंख्या लागली धावपलकावरती. पुढचा बॉल फेकला जातो, शिवदास गायकर यावरती टोला लगावला जरूर. फटक्यामध्ये ताकद होती, मात्र कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्याने चेंडू गेला सीमारेषेलगत. वाडेश मेडॉनला चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत आली सिंगल. एका धाब्याने धावपलकावरती धावा लागल्या, एक गडी बाद, 13 धावा. हळूहळू सिंगल मध्ये आणि डबल मध्ये या ठिकाणी कन्व्हर्सेशन चालू आहे. आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटी केली जाते. पुढचा बॉल मुकेशसाठी, फटका चांगला आहे, सज्जवलाय, बॉलने घेतली उंची, तिथून मात्र बॉल अडवलाय पाहिजे. 2 धावा पूर्ण झाल्या. एका क्षणाला वाटले की बॉल चालला सीमारेच्या बाहेर, बॉल उडाला आणि अडवला सुद्धा क्षेत्ररक्षकाने. अक्षय म्हात्रे होते तिथे, तिथून फिल्डरने मात्र चेंडू चांगला अडवला. 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या, 2 धावा इथे मुकेशने बनवल्या आपल्या टीमसाठी. आणि धावसंख्येने पुढे सरकत असताना 14 धावा धावपलकावरती लागल्या, 15 धावा लागल्या धावपलकावरती.
अजूनही 25ची आवश्यकता आहे टीमला विजयाच्या समीप जाण्यासाठी. मात्र पाहूया बॉलिंगमध्ये काहीसं परिवर्तन जरूर पाहायला मिळालं. वर पिच बॉलला पाठवलंय, मुकेशच्या बॅट मधून आलाय हा स्टेट डाईव्हचा फटका, षटकार. पलकावरती लागल्या पहा. अरे उसाटणे टीमसाठी त्यांचे पॅकर्स रवींद्र घर त्यांच्याकडून सुवर्ण संधी आहे की ही मॅच जिंकल्यानंतर त्यांना शिर्डी आणि शनी शिंगणापूरची ट्रिप त्यांच्या माध्यमातून असणार आहे. मात्र त्याहीपेक्षा त्यांनी संघ पॅक केलाय आणि वेळोवेळी त्यांनी भरपूर पारितोषिक त्यांच्यासाठी दिलेलं आहे. त्याबद्दल उसाटणे टीम त्यांच्याकडून अजून मोठी अपेक्षा जास्त काही करू शकणार नाही, कारण भरपूर पारितोषिक त्यांच्यासाठी काही स्वरूपात दिलेलं आहे त्यांनी. रवींद्र घर देवीचा पाडा यांनी 21 धावा लागलेल्या धावपलकावरती. अजून पुढला चेडू पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर दुहेरीची आणि हा चौकार षटकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर ट्रॉप केला बॉल. खरं तर अगदी वेगाने फेकला होता यॉर्कर लेनचा बॉल, त्यावरती सिंगल आली आहे आणि धावा झालेल्या त्या मात्र 22 वरती एक विकेट पडल्या. आता ऍडव्हान्टेज मोठा, बेनिफिट मोठा निर्माण झालाय उसरणी टीमसाठी. गोलंदाजाने आतापर्यंत परिश्रम भरपूर केलेले आहेत, मात्र विकेट सातत्याने मिळवणं अपेक्षित होतं. त्यानंतरचा हा वाईट चेंडू, खराब चेंडू, अजून एक धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये, ते 20 धावा धावपलकावरती. मॅच मध्ये आता 17 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. पुढील बॉल डॉट आलेला आहे, प्रत्युत्तर दिलं खरं तर शिवदासने. त्यानंतर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. काय आला? 5 बॉल झाले आताचा बॉल डिलिव्हर केल्यानंतर. एक बॉल बाकी आहे, धावा झालेले आहेत त्या मात्र 23. 17ची अजूनही आवश्यकता आहे. शेवटच्या बॉलवरती इथे मात्र काय घडलं पहा. शेवटच्या क्षणाला बॉल अडवला गेलाय, त्यावरती इथे मात्र कुठल्या प्रकारची धाव नाहीये आणि 23 वरती स्कोअर कार्ड पाहतो आपण. 2 षटकांमध्ये 12 मध्ये 17ची आवश्यकता आहे. एक विकेट संपन्न झाली आहे, मात्र 2 कोणते गोलंदाज असणार तो मात्र स्कोअर कार्ड रोखतील का. आतापर्यंत भागीदारी आपण पाहिली तर 5 वरती मला वाटतं विकेट आली होती आणि त्यानंतर ही भागीदारी 18ची रचली आहे आणि त्यामध्ये विशेष आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली आहे मुकेश मडवीची, ज्याने एक चौकार ठोकलाय आणि एक षटकारी ठोकलेला आहे. बिपिन पाटील गोलंदाजी मार्गवरती आहे, त्याच्या माध्यमातून हे षटक फेकलं जाईल. 12 बॉल 17ची आवश्यकता कंपल्सरी चेसिंगसाठी. पुन्हा एकदा तोच फलंदाज ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार, वैयक्तिक 14 धावा त्याच्या खात्यामध्ये लागलेल्या आहेत आणि आता 12 मध्ये करायच्या 17 धावा. बिपिन पाटील तिसरं षटक फेकत असताना निर्णायक षटक असणार आहे. जेवढ्या धावा जास्त येतील ना त्या मात्र निर्णायक ठरू शकतील, मात्र कमीत कमी धावा आल्या तर वाकलन संघासाठी निर्णायक ठरू शकतील. कॅच उडाली आहे, 2 क्षेत्ररक्षक चेंडू बाईक, कॉल नाहीये. कॉल जरूर नव्हता, मात्र झेल शेवटच्या क्षणाला पकडलाय मानस भोईरने, हा झेल पकडलाय. मैदानामध्ये दाखल झालेला आहे. मॅच मध्ये आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये अगदी 7व्या क्रमांकावरती अनिकेत मैदानामध्ये आला होता आणि मॅच खुली करून दिली होती खरं तर. आता 11 मध्ये आवश्यक आहेत 17 धावसंख्येची. बिपिन पाटीलने पहिल्या बॉलवरती विकेट संपन्न केली आहे. स्ट्रायकिंग गेला अनिकेत डोपरी पाहायला मिळू शकेल, मात्र दुसऱ्या बाजूने धनंजय हिलाल वैयक्तिक त्यांनी सुद्धा एक चौकार आणि सिंगल मध्ये 6 धावा केलेल्या आहेत. बिपिनला पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आहे. कमीत कमी धावा दिल्या तर मात्र वाकलंड संघ सुद्धा मॅच मध्ये अग्रेसर असू शकेल. मात्र पाहूया या निर्णायक षटकामध्ये
अनिकेत जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत अपेक्षा उसरणी टीमला फार मोठ्या असणार आहेत. पुढचा बॉल बिपिनचा अनिकेतसाठी. या बॉलवरती चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय. चेंडूवरती आली सिंगल. स्टेडचा फटका. अगदीच पाहिलं तर आपण गोलंदाजावरती आणि फलंदाजावरती तेवढा मोठा प्रभाव नाहीये, तर धाबा इथे जास्त नाहीयेत. त्याचबरोबर गोलंदाजांनी पहिल्या चेंडूवरती विकेट संपन्न केले आणि त्याचमुळे कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीत फलंदाज. हलवरपणे सिंगल डबलमध्ये त्या ठिकाणी धाबा जोडल्या जात आहेत. धावसंख्या आली आहे 24 धाबा. अजूनही 16 करायचे आहेत. उर्वरित 10 चेंडू बाकी. पुढचा बॉल. त्यावरती हा फटका अतिशय उंची, अंतर कमी. जजमेंट गुरुचा आहे आणि झेल पकडला जातोय. चांगला झेल. आजच्या रात्री मधला सर्वाधिक उंचीवरती गेलेला हा चेंडू पाहिला आपण आणि तो झेल मध्ये परावर्तित झाला आणि गुरुने हा झेल पकडलाय. तीन चेंडूमध्ये 2 विकेट मिळवले आणि एकच धाव दिली आतापर्यंत बिपिन पाटीलने. स्कोर कार्डवरती धावा 24 आहेत. अजून 16 करायच्या आहेत. मॅच मध्ये शिरकाव करत असताना हळूहळू मात्र या ठिकाणी एक एक पाऊल पुढे सरकते जगदंबा वाकलत संघ. कारण या ओव्हर मध्ये या 2 मोठ्या विकेट खूप महत्वाच्या असतील. एका बाजूला अनिकेत, दुसऱ्या बाजूला मागच्या मॅचचा मॅच विनर खेळाडू जितेश. त्याच्या बॅट मधून तडाखा. अधिक उंची तेवढंच अंतर. बॉल चालला सीमारेषा बाहेर. आला षटकार. या ठिकाणी सुरुवात करत असताना असं वाटतंय त्याला की ही तीच इनिंग आहे जिथे मात्र त्याने षटकाराने मॅच फिनिश केली होती. तशाच प्रकारचे षटकार टोकत असताना याही वेळेला आपण पाहतो जितेश मडवीच्या बॅट मधून आता मात्र षटकार टोकत असताना 30 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. त्यावरती सिंगल घेण्याचा प्रयत्न झालाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षकाला चुकी झाली आहे. बॉल चालला सीमारेषा बाहेर. षटकारानंतरच्या या चुका बॉडी लँग्वेज फार मोठी या ठिकाणी बदलली टीमची आणि गेला चेंडू सीमारेषा बाहेर. आलाय चौकार. चेंडूवरती सिंगल. नंतरच्या 2 चेंडूवरती 10 धाबा. धाबा झाल्या 34. अजूनही 6 करायच्या आहेत. चेंडू शिल्लक असेल अंतिम. काय असणार या चेंडूवरती. बिपिन पाटील टू जितेश मडवी साठी हा बॉल. मॅच फिनिश करणारा षटकार. पहिली मॅच ज्याने फिनिश केली आहे आणि इथे सुद्धा जितेश मडवीने मॅच फिनिश करणारा हा ठोकलाय षटकार आणि विजय प्रस्थापित केलाय सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसरणे टीमने. जरूर एकच टीम काढायची आहे. त्याचमुळे उसरणे टीमने थांबायचं. आयोजन कमिटी सांगते की एकच टीम काढायची आहे. आयोजन कमिटी अनाउन्समेंट करायचे. त्यांना जर जायचं असेल तर मग 5 मिनिटं थांबा. अनिल डोपरी सर थांबा 5 मिनिटं बघूया. चला 2 काढायचे म्हणजे तुम्ही जाऊ शकता. 2 जिंकलेले आहेत तुम्ही. ओके धन्यवाद. तुमचं मनापासून अभिनंदन. हार्डलक टीम जगदंब वाकलन चांगला खेळ आपण इथे केला, सहभाग नोंदवला त्याबद्दल आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. बॉलरला देतात का? जितेशने पण केलं, बॉलिंग पण केलं ना. येस नो डाऊट.